कृष्ण हरी. आपण नेवासा या ठिकाणी आहोत आणि स्वयंपाक कक्षामध्ये आहोत. बघा इथं स्वयंपाक चालू आहे. कुठले भक्त येतात त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि स्वयंपाकाचं पण खूप मोठं नियोजन दिसतंय, ते पण तुम्हाला दाखवणार आहोत. आपण आचार्यासोबत पण बोलणार आहोत, ते संयोजक आहेत त्यांच्यासोबत बोलणार आहोत. रामकृष्ण आहे दादा, कोणचं गाव आपलं? रामकृष्ण आहे, मी सोलापूरचा आहे. हां, आपण जे हे नियोजन केलेलं आहे विश्वकर्मा लोहार समाज दिंडी क्रमांक 211 बरं रथामागे ही आळंदी ते पंढरपूर हा. पायी दिंडी आपले चालते. बरं ह्या दिंडीस आपले गेल्या वर्षी 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. बरं तर त्या निमित्तानं आपण गेल्या वर्षी एक संकल्प केला होता की माऊलीचे जे जे स्थान आहेत, जसं जन्मस्थान आहे, ज्ञानेश्वरी लिहिलेलं स्थान आहे, आपली समाधी स्थान आहे, गुरुस्थान आहे, या माऊलीच्या स्थानांना जाऊन फिरता सप्ताह करण्याचा आम्ही संकल्प केलेला असून गेल्या वर्षी आम्ही माऊलीच्या मंदिरामध्ये आमचा सप्ताह पार पाडलेला आहे. यावर्षी ज्या ठिकाणी माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली आणि बाबांनी लिहिली, सच्चिदानंद बाबांनी लिहिली, अशा ठिकाणी आमचा पारायण सोहळा करण्याची आमची संकल्प होता. तो दुसरं वर्ष आहे आणि ह्या वर्षी त्या निमित्ताने आम्ही हे पारायण संकल्प करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी पारायणाला किती भाविक आहेत पारायण करायला? आता 101 लोक पारायणासाठी सध्या उपलब्ध आहेत. अजून काही भाविक येत आहेत. आजचा कितवा दिवस आहे आपला पारायण? आजचा हा पहिलाच दिवस आहे. सुरुवातच झाली, सुरुवातच केलेली आहे. किती वाजता चालू झालं पारायण? सकाळी 7:30 वाजता ग्रंथपूजन करून ग्रंथदिंडी काढली आणि पारायणाला सुरुवात केली. वा, धन्यवाद दादा. काही लोक असेही नावे ठेवणार असतात की हे जे लोक आपण वारकरी दिंड्या काढतो, सप्ताह करतो, याला व्यवसाय म्हणतात की बुवा दिंडीतून उरवायचा आणि घरप्रपंच भागवायचा. खरंच दादा तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. तुमच्या दिंडीला नंबर किती म्हटले? दिंडीचा 211 क्रमांक रथापाठीमागे. आणि वाटचालीमध्ये किती भक्त चालतात सोबत? सर्वसाधारणपणे 400-450 भक्त आमच्या सोबत असतात. बरं. आणि लवाजमा म्हणजे पाण्याचं टँकर वगैरे बोजा घेण्यासाठी, पाल घेण्यासाठी गाड्या किती? 6 ते 7 वाहनं असतात आमच्यावर. बरं. आणि जो शासनाचा काही निधी मिळतो दिंडीला, तो यावर्षीचा मिळाला का आपल्याला? गेले 3 वर्ष झालं आम्हाला दिंडीला शासनाचा निधी मिळतोय. बरं, आपण जे वाटचालीमध्ये चालतो माऊली सोहळ्यामध्ये, आता माझं एक युट्यूब चॅनल आहे. मी जशी माऊलीची पालखी मंदिरातून निघली आणि पंढरपूरला पोहोच झाली, अशा पूर्ण दिंड्या टिपण्याचे प्रयत्न करतो. गेले 3 वर्ष झाले, पण काहीतरी माझं पुण्य कमी पडलं असेल, आपली भेट झाली नव्हती. आणि माऊलीने आज या नेवाशाच्या भूमीवर घडून आणली. आणि ती भेट घडून आणण्याला कारण महाराज आहेत. मी अजून 2 तास येत नव्हतो, पण महाराज भेटले आणि त्यांनी मला गाडीवर आणलं. दादा तुम्ही फार मोठा उपक्रम चालू केला. तुम्ही सुरुवात केली आळंदीच्या भूमीतून. म्हणजे आळंदीला तुमचं पारायण किती तारखेला झालं बरं? कोण्या महिन्यात सरासरी सांगते? जानेवारी महिन्यात आमचं आळंदीचं पारायण झालेलं आहे. बरं. आणि त्याच्यानंतर आता हे यावर्षी इथलं आहे का? यावर्षी इथले आहे आणि पुढच्या वर्षी आमचं आपेगाव किंवा म्हणजे माऊलीच्या जन्मभूमीला. माऊलीच्या जन्मभूमीला. वा दादा, आता इथं तर माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिली, शके 1212 तरे तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. आणि माऊलीची जी जन्मभूमी आहे तिथं पण तुम्ही पारायण करणार. म्हणजे पवित्र ते कुळ, पावन तो देश, आणि जेथे हरीचे दास जन्म घेती. दादा तुम्हाला ईश्वराने फार चांगली बुद्धी दिली, कारण ज्ञानेश्वरीचा एकच असा ग्रंथ आहे की त्याच्याकरता विष्णू परमात्माला 3 वेळा अवतार धरावा लागला. तुम्हाला सांगता येईल का 3 अवतार कोणते घेतले? तर थोडक्यात सांगा दर्शकाला. जेने गीता उपदेशिली, म्हणजे कुरुक्षेत्रावर ज्यांनी गीता सांगितली, श्रीकृष्ण, तीही इटेवरी माऊली म्हणजे श्रीकृष्णाला. आणि त्याच्यानंतर ऐशा परिनाथ संप्रदायाची थोरी, उकलोनी भगवद्गीता प्रगट केली ज्ञानेश्वरी. निळोबाराय सांगतात, निळा म्हणे मज उपदेश केला आणि संप्रदाय दिला सकळ जना. म्हणजे महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. आता एका 2 अवतार झाले, 3रा अवतार ज्ञानेश्वरी घेऊन ज्यावेळेस माऊली समाधिस्थ झाले, लोपले ज्ञान जगे हित नेनंती कोणी. आणि त्यावेळेस अंजन वृक्षाची मुळी काढण्याचं निमित्त करून कोण आलं होतं? नाथ महाराज आले. तिथे एक नाथ महाराजांनी अभंग म्हणला, तो अभंग आठवा. कोणता अभंग होता? ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह. आता वास्तविक पाहता नाथ महाराजाचे गुरु जनार्दन महाराज. पण माऊलीनं ज्यावेळेस ज्ञानेश्वरी हातामध्ये दिली नाथबाबाच्या, त्यावेळेस नाथबाबा म्हणले, मी कला कुसरी काहीच नेणे आणि बोलतो वचने अति भाविका, नाही का. आणि मग ती ज्ञानेश्वरी
नाथ महाराजांना पैठणला नेली. तिथे एक ओळी नाथ महाराजांनी काही वया टाकल्या. ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध शुद्ध केलं. पाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधोनिया विविध आणि प्रतिसिद्ध ज्ञानेश्वरी. आता किती अवतार झाले? धनदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. ती ज्ञानेश्वरी आपल्या हाताला येण्याकरता विष्णू परमात्माने 3 अवतार धरले. पण ती ज्ञानेश्वरीवर धूळ जर चढत असल नाही का, घराच्या कोण्यात बसत असेल तर माऊलीला दुःख वाटतं. पण तुमच्यासारखे भक्त अवतीर्ण झाले. दादा काय नाव आपलं? गणेश ननवरे. गणेश भाऊ. ननवरे. वा. आणि दादा तुमच्यासारखे काही भक्त अवतीर्ण झाले आणि त्याच ज्ञानेश्वरीला आता या ठिकाणी येऊन एवढा खर्च करून जर ज्ञानेश्वरी तुम्ही वाचायला पाडता, भाग पाडता गावाकडे भक्ताला, तर गावागावामध्ये खेड्यामध्ये तुमच्या इथं ज्ञानेश्वरी वाचल्या जात असेल. आमचा जिंतूर तालुका आहे बघा, आमच्या जिंतूर तालुक्यामध्ये पण फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे. 200 गावाला तो सोहळा जाणार आहे आणि आम्हाला 3 वर्ष लागणार आहेत. त्याला एकही रुपया खर्च येत नाही. त्या कीर्तनकाराला सुद्धा श्रीफळ द्यायची गरज नाही, भजन्याला नाही, आणि आम्ही स्वखर्चाने हे सर्व कार्य करतो. मला एक आज अभिमानाने माझी छाती भरून आली की मला असं वाटत होतं की जगात जर्मली आणि भारतात परभणी नाही का, तुम्ही परभणीचे असाव, अशी एक आमच्या परभणीकराची मन आहे. पण आता असं म्हणता येणार नाही माऊलीचा युलासा रोप लाविले द्वारीन त्याचा वेलू गेला गगनावरी नाही का. हा वेलाचं बुड आहे. आता मोगरा किती अथांग फैला. यावर्षी किती पब्लिक असेल बरं माऊलीच्या सोहळ्यामध्ये? 32 लाख पब्लिक होतं पूर्ण. 30 लाख होती म्हणजे 32 लाख बरं. पब्लिक. काही सोहळ्यातले अनुभव सांगा. माझं बोलणं सगळे तुम्ही ऐकता, काही सांगा वाटचालीतले अनुभव. सोहळ्यातले अनुभव काही सांगण्यासारखे. म्हणजे सोहळा इतका आनंदमय होतो. हो. कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही वारकऱ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. बरं. सगळे माऊली करत आनंदमय वातावरणात जातात. विष्णुमय जग विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म आणि भेद नाही अमंगळ नाही का. वा, धन्यवाद दादा. तुमचा थोडा वेळ घेतला. आता स्वयंपाक चालू आहे. आपण आचार्यासोबत काही बोलणार आहोत 2 शब्द. दादा आता स्वयंपाक काय चालू आहे बरं? हा आता जो स्वयंपाक चालू आहे तो मांड्याचा स्वयंपाक चालू आहे. मांडे जेवण आहे का? हो, मांडे जेवण केलेलं आहे. अरे बाबा, ज्या आमच्या मुक्ताईला मांडे दिले नव्हते, हे बघा मांडे म्हटल्याच्या नंतर माझं हृदय भरून येतं. त्या मुक्ताईनं निवृत्ती दादाच्या पाठीवर मांडे करण्याचा प्रयत्न केले मांडे, आणि ते मांडे जेवण आज तुम्ही सगळ्या भक्ताला देता. वा वा, ज्ञानेश्वर महाराज की जय. तेच हे शिळा मंदिर आपण बघू शकता. अतिशय पवित्र मंदिर आहे. या शिळेला माऊलीने ज्ञानेश्वरी टेकून लिहिली. परिणामी पद्य नवेला समजते सरस्वती पाणी हे त्याप्रमाणे असे देवा हे तुम्ही सांगितले हे सगळे परिसरे तरी आता मुझे नाही आपुले तरी देवा येणारे पैसे हे ज्ञानियाच्या आंदोली वाढू जैसा भाविक लेखने तैसा पदे जनपदाते आकला जरे सर्व सेवा